खूप आहेत की रे. इथं तर खूप आहेत. हे ओले येतं ओले. हे इकडं वाळले येतं. बापरे, हे भरपूर सारे येतं. हे ते सगळीकडे येतं गजगी. चला आता आपण याला शेतात जाऊन ना ह्याला फोडून बघू. आता काय गजगेन काय राहिलं नाही. ते ओल्या पेट्या बी वाड्यावर हे होते ना का. तुम्हाला कुठं कसलं काय घ्यायचं? येताना रस्त्याने आम्ही गाडी उभा करून घेतली. पडताना बारीक येत नाही का? किती 4, 8, 10, 11 झाले हे. पिशवी आणली वाटते. आणले की. रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज मी आमच्या घरच्या शेताला निघालेली आहे आणि खूप दिवसातून मी शेताला चाललेले. तर चला तर मग चालता चालता रस्त्याने आमच्या शेताच्या रस्त्याने का गजग्याची झाडं खूप आहेत. आम्ही त्याला पेटारे म्हणतो. तर आता नवीन पिढीला माहीत नाहीत गजगे, पण जे आमच्या वयाचे त्यांना माहिती आहे. आम्ही लहानपणी असे गजग्याचे खेळ खेळत होतो. 9 गजग्याचा ते असे असे पेटारे आहेत. तर आम्हाला ते झाडं दिसली की आम्ही तिथं गाडी उभा केली आणि मुलगा होता आमच्या हॉटेलचा सोबत. तर त्याला म्हणलं काढ बरं आपल्याला थोडेसे पेठारे, आपण गजगे घेऊ म्हणलं. तर ह्या पाय पेठारे ते असं काठीनं झाडू लागला. तर कसं आहे, पेठाऱ्याला खूप काटे असतात आणि त्यांच्या फांद्याला पण काटे असतात. पूर्ण झाडच पूर्ण काटेच असतं, त्याला आपल्याला हातच लावता येत नाही. तर ह्या पाय मी पण थोडासा प्रयत्न केला, 2 पेठारे तोडायचा. ह्याच्यामध्ये 1 गजगा असतो, काहीमध्ये 2 गजगे असतात, ह्याला पेठारे म्हणतात. तर त्या पाहता आला ते 1-2 हातानं तोलेन, काही काठीनं झाडले आणि जास्त काही काढताच आलं नाही, कारण त्या झाडाच्या खाली खूप अडचण होते, गर्दा होता, त्यामुळे गर्द्यामध्ये जाता आलं नाही. तर जेवढे आम्हाला काढता आले अलीकडे फांट्याला तेवढेच आम्ही काढले. थोडेसे पेठारे काढले. तर आणि काढले आणि त्यानं काढू बाजूला टाकले. तर पहा मी असे 5-7 पेठाऱ्यामध्ये असा गजगा दिसतोय पहा, उरलेला पेठारा. तर काढले एवढे 5-6 पेठारे. चला म्हणलं, आम्हाला दुपार झाली होती. तर चला म्हणलं एवढे पेटारे घेतले आम्ही, पिशवीमध्ये टाकल्या, कारण जेवणाचा डबा पण सोबत होता. आणि चला म्हणलं शेतात गेल्याच्या नंतर आपण त्यातले गजगे काढून म्हणलं. त्या आखाड्यावर गेलो तर आम्ही थोडंसं बसलो वगैरे आणि नंतर थोड्यानं फोडलं. त्या हे असे गजगे त्याच्यातून निघले. काय पेठाऱ्यात 1 गजगा, काय पेठाऱ्यात 2 गजगे, काय ओले पण पेठारे होते, त्यात हिरवेगार ओले पण गजगे काही निघाले. तर समजा 10-11 गजगे निघाले पाहिजे याच्यामध्ये. तर असे म्हणजे खूप असे, म्हणजे लहानपणी खूप आम्ही गजगे बिजगे घालतो. मला तर आता एक गजगे आणि पेटारे पाहिले ना तर लहानपणीचीच आठवण झाली. तर ह्या अशा पद्धतीचे गजगे वाळलेले खळखळ असे असतात, त्याला गजगे म्हणतात. आणि हे ओले आहेत, हे पण उन्हाला घातलं ना पण याचा पण असा कलर होतो. तर चला एवढेसे गजगे घेतले आणि मंडळी आम्ही शेतात आलो. तर ह्या गाड्या पण रस्त्याच्या कडेला लावल्यात, कारण आखाड्यावर नेता येत नव्हत्या. आणि मग आता आम्ही हे जे शेत आहे ना, तर हे आमच्या जाऊबाईचं आहे, म्हणजे आमच्या मालकाच्या भावाचं. तर त्यांच्या शेताकडे आलो. आमचं पण शेत त्यांच्या शेजारी आहे, पण आम्ही आज त्यांच्या शेतात आलो. तर कशासाठी आलो तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर मालक पण होते, 2 गाड्या होत्या, ते पुढं होते आणि मी थोडंसं झाडाखाली थांबले. तर पाही तर पोरं दिसालेत, मालक आहेत पलीकडं. तर हे लिंबाचं झाड इथं तोडलेलं होतं आणि ट्रॅक्टरनं नेलं होतं मोठं मोठं लाकडं हे. पण हे असे एवढे राहिले होते छोटे साळे म्हणतात बघा, फांटे जाड लाकडं होती, ते पण खूप होतं. तर मी म्हणलं चला म्हणलं, मला पण उद्या बरेच दिवस झाले मी शेताला गेले नाही, म्हणून मग मी पण गेले होते त्याशी शेतात. आपलं सहज चला म्हणलं चक्कर मारू बघून. तर ह्या पायी लाकडाचा खूप मोठा ढिगारा अजून उरलेला होता आणि ट्रॅक्टरला सांगितलं होतं. तर आणि 2 पोरं घेतली होती, म्हणलं चला तुम्ही साळे बिळ्याचे फांटे व्यवस्थित तोडा आणि मग नंतर ट्रॅक्टरला बोलवता येते. आणि नंतर मी थोडंसं आखाडा म्हणतात बघा खेड्यामध्ये शेतात, तर ह्या आखाडा विहीर हे आमच्या जाऊबाईची आहे. हेच मालकाची भाऊ जाऊबाई. तर त्यांचे आमचे शेजारी शेत आहे, ही आखाडा त्यांचा आहे, विहीर हे. तर पहा किती मोठी विहीर. आणि यावर्षी नाही का पाऊस काळ खूप झाला आहे, तर आखाडा तिथं पत्र्याचं शेडामध्ये कापूस हे सगळं तिथंच टाकून देतात. हे पाणी पिण्यासाठी गोल असा हौद पण केलेला आहे विहीर बांधताना. आणि इकडे खेड्यामध्ये कसं आखाडा म्हणतात बघा, जिथं थांबतात सगळे,
तर बघा इथं सगळे आणि जे ट्रॅक्टर पण बोलवलं आणि इथं जे जुनी लाकडं होते ना तोडले झाडाखालची ते पण लाकडं ट्रॅक्टरमध्ये टाकले. आणि हा लिंबाचं झाड नाही का आमच्या जाऊबाईच्या शेतातलं आहे. तर आमचे मालकाचे भाऊ म्हणले ते लिंब तोडून न्या. तर मालक मंडळी कसं झाड तर तोडून ये, पण हे लिंबाचं झाड बघा खूप मोठं होतं. आणि हे नाही का उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस खूप पडला आणि त्या पावसाळ्यामध्ये वीज मोकळी असते म्हणतात ना, बांधलेली नसते. तर वीज पडली लिंबाच्या झाडावर आणि वीज पडल्यामुळे ते झाड असं वाळून गेलं. तर ते भाऊ म्हणले मालकाचे ते झाड तोडून ने, तुमच्याकडे तंदूरची भट्टी आहे. मग ते भावाच्या शेतातलं झाड होतं त्यांनी दिलं होतं तोडून आणा म्हणून आम्ही ट्रॅक्टर लावला, पोरं लावली, ते कटईवाले लावले आणि झाडं तोडून ते घरी आणली पा. तर मंडळी कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग? आवडल्यास जरूर माझ्या चॅनलला म्हणजे आमची सह्याद्री या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. तर चला तर मग आजचा छोटासा ब्लॉग मला तुमच्याशी शेअर करा वाटला, शेतात गेलेले झाडाचं. चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.